बाबाई घरी जाऊन येऊ का जी? आईचा फोनच लागून नाही राहिला. हा थोडस घरी जाऊन येतो ना. बाबाई घरी नाही आहे आणि रोशन असन म्हणा गावात, पण आईले मला आज सकाळपासून बरं वाटून नाही राहिलं. आईले भेटल्याशिवाय तर मला कस तरी वाटून राहिलं. आणि थोडीशी आईची तब्येतही थोडीशी खराब आहे. फोनच उचलून नाही राहिली. जाऊ का जी मी आईले भेटायला थोडस? स्माइली झोपली आहे का? स्माइली झोपली आहे? हो झोपवलं मी तिले. झोपली आहे. ते कामही झालेलं आहे. फक्त भांडेच आहे थोडेसे घासाचे आणि माई एक साडी आहे. बाकीचे झाले कपडे धुणं. माई मागून केली का नाही मी ना आंघोळ. तर माई एक साडी आहे तर मी आल्यावर धुतो. आणि 2-4 भांडे काय ठेवाले नंतरही घासले तरी होते. बाकीचं झालेलं आहे. तर येऊ का मी? जा ना जा ना बाई जा जा. तुले भेटाले नाही म्हणलं मी कधी. जा ना जा. तू तशी बी 2-4 दिवस झाले गेलीच नाही ना. जा जा मायच्या घरी भेटून ये. भेटाले कधी म्हणलं काय मी तुले? फक्त पोरीला घेऊन हिंडत नको जात जाऊ म्हटलं मी. रोशनी तुले बिनफालतू नाही बोलतो बाई मी तुले. आणि जा तुला भेटायची इच्छा आहे का मायले? जा भेटून ये. अमाय रोशनी तुला माहीतच नाही का? हो रोशनी माहीतच नाही त्या मायची तब्येत किती सिरियस झाली, किती बिघडली त्या मायची तब्येत. आणि काय करून राहिली हो तू इथं? त्या बापही घरी नाही आणि त्या भाऊही घरी नाही. अंताना मीच आहे. तू सूरज आहे का घरी म्हणून पाहायला आली मी. अमाय काय बोलून राहिली हो तू? गंगा काय झालं? चंदाले काय झालं? मायची तब्येत बिघडली लढू नको काय नाही होत त्या मायले. काय होते? चल चल आपण जाऊ. चल चल लवकर. रोशनही नाही आहे घरी, त्या बापही नाही आहे. रोशनले फोन लाव आणि नाही तर मग सूरजले फोन लाव. दवाखान्यात न्यावं लागते तिले. लढून राहिली ते. तिच्याकडून उठ नाही नेऊन राहिलं आणि बस नाही नेऊन राहिलं बापा. ते माय पोरग याले गेल तर चाडणी मागाले तर कुठं ते अंगणात त्या पलंग आहे का नाही तिथं पडून आहे. ते झोपलेली आहे तिथं. लढून राहिली म्हणे. आम्ही गेलो पाहिले अंताना मी. तर मी आली बाई बोलवाले तुले. त्या भाऊही घरी नाही, त्या बापाही घरी नाही. कोणीच नाही बापा. आणि चंदाची किती तब्येत बिघडली. चाल बरं लवकर चाल बरं. आणि सूरजले की फोन लाव. रोशनाचा फोनच लागून नाही राहिला. अंताना लावला तर माय बाई. हो का? चाल बरं चाल बरं रोशनी चाल बरं. काय झालं तिले पाहू? उन्हाचा घे फटका बसला असन बाई व तिले. तरी म्हणलं हो मी ना म्हणलं तिले चाल बरं पटकन. चाल बापा चाल. नाही का फोन घेऊन ये रोशनी. पटकन फोन घेऊन ये. सूरजले फोन करू नाही तर मग त्या भावाला तरी फोन करू. लागूनच नाही राहिला. सूरजचा नंबर नाही आहे बाई माझ्याजवळ. आणि रोशनचा आहे पण रोशनचा फोनच लागून नाही राहिला. बिचारी पोट कुठं गेलं आणि कुठं नाही तर बापा. चल 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 लवकर. मायले काय झालं? चला गंगा काकू. मायले काय झालं? मी लवकर येतो. फोन घेऊन सूरजले फोन लावतो. येतो पटकन. आले माझी वहिनी. बापा मस्त आराम केला तुम्ही तर. आईच्या घरी मस्त आराम केला तुम्ही. का दादा कुठे आहे? दादा नाही दिसून राहिला. दादा नाही आला का सोबत? तुम्ही एकटेच आले का? दादा तर म्हणे मी जातो म्हणे घ्यायला. झालं बाई हिचं आल्याबरोबर चालू. अजून बॅगही नाही ठेवली तरी हिचं झालं चालू. नाही सागरजी का नाही मला इथं बाहेर सोडून दिलं अंगणात. आणि जाय म्हणे तू घरात. आणि ते चालले गेले. त्याला उशीर होऊन राहिला होता ना कॉलेजमध्ये जायले. तर ते चालले गेले. आली बरी आहे आता. बरी आहे तब्येत बरी आहे. बरी आहे. आई नाही दिसून राहिले. आई कुठे गेले? आई ते बांगडेवालीला सांगायला गेली. बांगडेवाली आता ते ऑर्डर द्यायला गेली बांगडेवालीले. हो का? ना श्वेताताई नाही दिसून राहिले. श्वेताताई कुठं आहे? नाही तर हॉलमध्ये बसून राहते. श्वेताताई गच्चीवर आहे बसलेली पुस्तक घेऊन. खाली तिला डिस्टर्ब होते का नाही म्हणून वरत बसली. ते अभ्यास करून राहिली ना बाप्पा. अभ्यास करून राहिली तर म्हणून वरत बसली. आता वरत बसून आहे का ते भाऊजी सोबत बोलत आहे मला नाही माहित. तुम्ही जेवण करत असाल तर करून घ्या. स्वयंपाक झालेलाच आहे. आईनं बनवलेला आहे स्वयंपाक. जास्त वाजताच बनवला. काहून का तुम्ही येणार आहे म्हणून मग माहित होतं ना. तर म्हणून जास्त वाजता बनवून ठेवला. जेवत असाल तर जेवून घ्या. नाही मी नाश्ता करून आली सकाळी घरून. लवकर सागरजी म्हणे लवकर तयारी करून ठेवजो म्हणे का नाही. तर मी मग काही जास्त जेवण काही झालंच नव्हतं. नाश्ता बनवला आईनं सकाळी. सागरजी नाही खाल्ला थोडसा होय आणि मी नाही खाल्ले. आणि तसंच मला घरी आणून दिलं. जेवीन थोड्या वेळानं जेवीन. आता थोडंसं आराम करतो म्हटलं. आणि मग येतो तिकडं हॉलमध्ये. मग सीताताईसोबतही बोलतो. तैवरी आई याच्याच आहे ना. माय बाई आली का राणी? आली राजाची राणी. हो आता याच लागलं का नाही. सागरजी घ्यायला आले होते का नाही तर मग या तर लागणच मले. नाही
तर आता आली ना मग. तुम्ही इथं गेलते वाटते बांगड्याचा ऑर्डर द्यायला नाही मले. हे आपले संध्याताई सांगून राहिल्या बा. हो आता काय करते, एक 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 काम करा लागन का नाही. आणि तू काय सागर आला म्हणून घ्या आली तू, नाही तर येणार नव्हती का तू राणी? येणार नव्हती सागर आला म्हणून, नाही तर मग तिकडच राहत होती का? तिकडूनच येत होती का बरं दिले त्या नंदीच्या? पोरं होय त्या गावचं म्हणून तिकडूनच येणार होती का नंदीच्या लग्नात? लाजही नाही वाटत थोडीशी. लयच कोसड बोलते बाई माय सासू, कोसड बोलाले. नाही जी येतच होती मी, येतच होती. सागरजीनं नाही फोन केला असताना तरी मी आता येतच होती. आज नाही उद्या, आज नसते आली पण उद्या आलीच असती, मी आलीच असती. पण जाऊ द्या म्हटलं आता सागरजी आल्यावर. आणि माय आरामगिराम झाला ना आता, तब्येतही बरी आहे माई. मग सागरजीने सांगितलं नाही का तुम्हाला टायफॉइड झालतं? तर मला सांगितलं ना, सांगितलं नाही तर काय, सांगितलं 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 सांगितलं. जेवली नसेल तर जेवून घे थोडीशी, आणि जेवण घेऊन कर, आणि थोडीशी झोप तर काय तर झोप. मग काही काम आहे थोडेसे पडलेले, काम करून घेऊ दोघी मिळून. आणि आता संध्या तू बी करू लाग, मी बी करू लागतो. तिच्या एकटीवरच नको पाडू सर्वच्या सर्व. सगळ्याच जणी कामाला लागा, लग्न आहे घरात आता. 8-10 दिवस झाले म्हणजे पटापट पटापट हात तुडकवा. हो ना आई, आताच नाही जेवत मी. मला ना कसं तर लागते, गाडीवर आली ना मी तर मला बरं नाही बरं नाही लागत. म्हटलं का झालं मग आता. नाही 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 का, मला थोडंसं झोपतो बस 5-10 मिनिटांनी येतो 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 लगेच जेवण करतो आणि येतो. कोणते काम आहे ते येतो येतो. घरची साफसफाई करायची आहे, घरची साफसफाई करायची आहे म्हटलं. हॉल पासून सगळ्या रूम साफसफाई करा लागन ना. कलर वलर द्यायचा आहे घराले तर साफसफाई करा लागन, सामान बाहेर काढा लागन. त्याच्यासाठी म्हटलं करू बा आजपासून थोडंसं पटापट. तिघे जणी भिडलं तर होईल लवकर लवकर. कलरवाले पेंटरले सांगितलंय सागरनं, तर त्याच्या पहिले आपल्याला रूमा खाली करून द्या लागन का नाही एक एक. तर पहिले हॉल मध्येच करून घेऊ, नाही तर पहिले माझ्या रूम मध्ये करून घेऊ, मग त्या रूम मध्ये, आणि मग हॉल मध्ये करू आखरी. तर एक कोण पहिले माझी रूम करून घेतो आणि मग तुझी रूम. तर या आपल्याला सामान काढून द्यावं लागन का नाही. थोडं थोडं तिघी जणी मिळून. आणि मग हे बाकीचं फर्निचर साफसफाई करावंच लागन ना. कपडे मपडे पडदे मर्दे धुवा लागन. ये लवकर ये, जेवण करतं काय तर आराम ये. चला बहिणी लवकर जेवून घ्या, मी बी जेवायचीच आहे. मी काही जेवली नाही काही, तर जेवून घेऊ आणि लागू पटपट कामाले. चला. हो हो आल्या बरोबर कामं लागली बाई. आता माझ्या मागं करा तर लागनच बाप्पा. हो चला चला येतो, जेवण करू आणि चला येतो. चाल बाई, तू जेवण करायचे आहे ना, तू जेवून घे, वहिनी जेवते आणि मग लागू पटपट केलेलं उन्हाच्या पहिले. चाल. काय झालं तुले चंदा? काऊन अशी हालत केली हो तुले? तर उठता बसता नाही राहिलं बाप्पा बरोबर. काय झालं? हो वा चंदा, काय झालं चंदा? काय सांगू बाई, निर्मला बाई बरं लागून नाही राहिलो. मला गरम गरम सगळं लागून राहिलो. निर्मला बाई, रोशनीचा बाप आहे, रोशनी नाही व. कुठं गेले व? मायावाला नवरा नाही आहे घरी, रोशन आहे घरी नाही. कसं तरी लागते व. ऑटो बोलावं मला, दवाखान्यात नेवं मला, कसं तरी लागून राहिलो व निर्मला बाई. हॅलो 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 देवा, तुम्ही घरी आहे का? घरी असेल ना तर या बरं इकडं, इकडे या, इकडे या लवकर तुमच्या बहिणीच्या घरी. हे सूरजचा फोन लागून नाही राहिला, रोशन तर फोनच उचलून नाही राहिला बाप्पा. ते सूरजचा फोन काऊन तर लागून नाही राहिला. आणि रोशनीची पोरगी उठली महिन्यात, तर ते घरीच येऊन राहिली. ते तुम्ही या पहिले पटकन. इले ऑटोत न्यायचं आहे आपल्या चंदाले. लवकर तिकडून येता ऑटो घेऊन या, ऑटो घेऊन या पटकन. चंदाची तब्येत लई जास्तच खराब झाली. या लवकर या लवकर. हो कुठं आहे तुम्ही? हो का? बरं बरं या मग, लवकर या लवकर या. लवकर न्याय लागते, ते तिची हालत लई घसरली. बरं लवकर न्याय लागते, तिला ऊन लागली का काय का? बरोबर या. येऊन राहिला बाई ते अडभाऊ, येऊन राहिला वा देवा. देवा येऊन राहिला, बस स्टॉपवरच आहे तो. येऊन राहिला, कामाला चालला होता तो. पण नाही का बरं झालं बाई. ऑटोत बसायच्या पहिले त्याला फोन लावला लगेच. लक्षात आलं तर ह्या पोट्याचा सूरजचा फोन नाही लागत, आणि रोशनचा फोन तर बापा उचलूनच राहिला तो. काऊन तर पाणी वाणी देऊ का इले? थोडस साखर पाणी घे करून देऊ का इले? थोडस बरं तरी लागत साखर पाणी पेल्यावर.
माही दिलं ना मी न एका ग्लास इथंच आहे उलीचं पेललं माही 2 गोटीनं पेलच नाही तिनं पाणी. आईले लवकर न्या लागते व दवाखान्यात लवकर न्या लागते व निर्मलाबाई. हिचा भाऊ ये म्हणा बापा याटो घेऊन. कायलेस एवढी तम करते बापा. काय करते ती इंधन करून तर मार उन्हात अनात आणि ती इंधन करू राहिली होती. पाय बर कसं पडलं, पाय बर अंगावर कसं पडलं हिचं इंधन. तरी म्हणो आता मी इले म्हणो राहू देव मला चाल म्हणत जाय बिचारे. मी नाही जाऊ बाप्पा माय पोराच्यानं. बस 9-10 वाजेपर्यंत करो 2-4 वाजे जवळच्या जवळ हे जाय मार दूर. जात बशी तिले म्हणोय सांगोय तरी ऐक नाही बापा. हे हट बापा आता पाय बरं उन्हीचा सपाटा होय इले लागला. उन्हीचा सपाटा उलट्या केल्या का होई ना अंता उलट्या गिलट्या केल्या. ओ अंताना नेलं मला तिकडं उलट्या केलं नुसतं पांढरं पाणीच पडून राहिलं बिचारे निर्मलाबाई. मी वाचीन का नाही व मला कसं तर लागून राहिलं व निर्मलाबाई व मला कसं तर लागून राहिलं व निर्मलाबाई. माझ्या पोटात कसं तर लागून राहिलं. जेवणाचं अन्नाचं कण नाही खाल्लं हो मी ना माझ्या पोटात. मला कवचेच लागून नाही राहिली. हिनं मला साखर पाणी बनवून दिलं अंताना माझ्या पोटात गेलंच नाही बिचारे. लवकर नेव मला दवाखान्यात व माझा भाऊ कधी आणव. काही नको बोलू यंदा असं नको बोलू. थांबते रोशनी आहे ना ती लेकरू आहे ना वा बिचारे येतच होती माझ्यासोबत ते पोट्टी उठली ना मंदात दूध पाजून राहिली लढून राहिली ती पोरगी लढून राहिली ती वाली तिकडं. मग तू इथे रोशनी मग सांगितल्या बरोबर गंगान सांगितल्या बरोबर टेमला लागली बाई. ते काही नाही होत उन्हाचं पटकन न्यावं लागते. थांब घ्या नसते भाऊ येन त्या भाऊ येन टाकाव नाही तर इले पकडू आपण आणि गावातल्या दवाखान्यात नेऊ. चालता का हो. तिथं भाऊ येन कधी याटो भेटला का नाही भेटला तर. थांब एक वेळा लावून पाय बरं नाही तर अजून फोन तिच्या भावाले. अहो आपल्याकडून उचलणं नाही होईन ना हो तिले. हो निर्मलाबाई उचलणं होईन का हो तिच्याकडून चालता नाही येऊन राहिलं तिले. एक वेळा फोन लाव आणि जर येत असन तर बरं नाही तर आपण कसंही मसही उचलून नेऊ बाई तिले. लय जास्त झाली वे गलंग व छंदा लयच जास्त गलंग झाली. हे पाय बरं अंगसन नाही गरम तिचं. नाही तर चाला बाप्पा आपणच घेऊन जाऊ कशानं कमी जास्त झालं तर व इथं उभं राहण्यापेक्षा चाला बरं घेऊन जाऊ आपण. चला नाही तर थांब बाई फोन वाजून राहिला हो मायावाला. थांब थोडसा थांब कोणाचा इथं पाहू दे. माय बाई देव्याचा फोन होय व बोला ये ना लवकर. तुमची बहीण लय गलंग झाली ना देवदास ये ना. तिथे उचलणं नाही होत ना. नाही कसं करावं भेटलं नाही काय ऑटो. ये बरं ठीक आहे. आणू का मग तिने बाहेर. बरं ठीक आहे दरवाजापर्यंत इकडं बोलवा. बरं या गल्लीत तर बोलवा तुम्ही घरापर्यंत नाही येत तिचा तर. या मग आम्ही आणतो तिले कसं बस पकडून. पकडा चालू गंगा पकड बरं. तिचा भाऊ आला ऑटो घेऊन. चल पकडा तिले. चाल बापा पकडू घेऊ इले पकड बरं. अरे तू किती उशीर आहे तरी रोशन. किती उशीर आहे तर त्याच्यानं मग मला उशीर होते. मला फोनवर म्हणते लवकर ये आणि मी लवकर येतो आणि तू लवकर येत नाही. पोरगी असून मी लवकर येतो. कसा रे तू तर काम राहते मध्ये रिकाम तेवढं आहे का हो मी त्यासारखं समजतं मध्ये. तुला एकच काम आहे कॉलेजमध्ये जायचं आणि यायचं. मला आता कॉलेजही करावं लागून राहिलं म्हणजे अजून सध्या ऍडमिशन व्हायचीच आहे म्हणा माई. आता हे सुट्ट्या लागते ना आता मग ऍडमिशन ओपन झाल्यावर टाका लागेल फॉर्म भरा लागल. आता आईनं बाबा तर मानले. चाल मग घरी लवेचं बसला ना आपण. चाल ना मग माय हिशोब करते बरं मायावर. मग तिला एखादी मैत्रिणीसोबत की बोलून द्यावं लागते का मी तिच्यासोबत होती बा म्हणून. तेव्हा कुठं ती मायावर विश्वास करते नाही तर करत नाही लवकर. चाल रे रोशन लवकर जाऊन लवेचं बसलो ना रे आपण. हो बसलो गिसलो लवेचं म्हणा. बरं मी काय म्हणलं एक दे ना मला. काय रे लग्नाच्या पहिले काही हे नाही बा. लग्न होते नाही होत काय माहित काय गॅरंटी. माझ्याकडून तशी अपेक्षा नको करू तू काय किस विसची. नक्कीच दे ना शिकले एवढ्या दूर येतो मी. त्यावर प्रेम करतो एवढाही विश्वास नाही माझ्यावर. किती प्रेम आहे तर नुसता भांडतच राहतो चेक करत राहतो नुसता माझ्या मोबाईल याला प्रेम म्हणते का. तसं नाही बिचारी करायला लागते मग लक्ष ठेवावं लागते थोडंसं. माझ्यावर विश्वासच नाही म्हणून तू माझ्याला मोबाईल चेक करत राहतो नुसता. देतो का नाही फालतूच्या गोष्टी नको करू तू. देतो का नाही सांग पहिले मला. नाही तर मग मी आता कधीच भेटणार नाही तुला. कोणी पाहून घेऊन नाही का इकडं वावरानं आलो आपण तर. एवढ्या होण्यात कोण येते इकडं.
तुझ्या मायावर एवढाही विश्वास नाही वाटते. मला तू किसही देऊ शकत नाही. म्हणजे तुझ्या मायावर विश्वास नाही आहे ना, मीच करावं तुझ्यावर विश्वास. नाही रे, तसं नाही. बरं ठीक आहे, मग घरी जायचं, पण मला तू सोडून देशील ना? तिथं सोडून देतो मला झाडाजवळ, इकडं आपल्या गावाच्या थोडंसं अलीकडं. हो ठीक आहे ना, पोहोचून देतो ना. ये बरं इकडं मग. मला हसा येऊन राहिला. त्याच्यात काय हसायचं आहे हो? लहानशी आहे का तू घोडे? एवढी मोठी आहे ना, तुला काही किसही नाही करता येत का? बोलून राहिला तसं पहिल्या वेळेस करून राहिला मला किस. याच्या पहिले किती वेळा केला तुला सांगू राहिला तर. तूच बोलून राहिली अशी, मला हसा येऊन राहिला म्हणते. ये इकडं. आता मला हसा येऊन राहिलं. चाललं असं ना आता इतर ना, नुसती इतरत राहतं हा, आणि इतर करतच चालत राहतं हो तू गल्लीनं. हा, अशी चालत नको जात जाऊ. हा, हसतच चालतं, कोणाकडेही पाहतं ना हसतं तू नुसती. मग काय लढू का? लढाले चाल, बरं उशीर होऊन राहिला ना आपल्याला. ये ना तर मग करते मग एक किस. बरं, आमचं चालतच राहील आता. तुम्ही सबस्क्राईब वाढवा ना. तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा. मात्र आता सबस्क्राईब वाढले पाहिजे. सबस्क्राईब वाढून नाही राहिले. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब आणि लाईक शेअर नक्की करा मात्र. आणि कमेंट्स पण करा. भेटू मग उद्या. सबस्क्राईब करायला विसरू नका मात्र. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. प्लीज विनंती आहे तुम्हाला. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा मात्र. नाही तर एवढी मेहनत करून काही फायदा नाही जी.